मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, शेवटचा आरोपी फासापर्यंत लटकेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत, असे देखील माध्यमांसमोर बोलताना मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले। ते आज रविवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता माध्यमांसमोर बोलत होते। यावेळी ते म्हणाले की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे, त्यामुळे आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, त्यांना आम्ही फासावरच लटकू असा देखील निर्धार त्यांनी केला आहे। तसेच या सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्रात वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख आहे। हे आरोपपत्र 1,500 पानाचे असून त्यावर अभ्यास सुरू असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले। धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत देखील करुणा मुंडेंनी केलेल्या दाव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्याबाबत देखील करुणा मुंडेंना माहिती असेल, मात्र त्याच्या कौटुंबिक विषयावर आपण बोलणे चुकीचे आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले। तर ते जवळपास 1,500 पानांचं चार्जशीट आहे। एका दिवसात त्याचा अभ्यास होणं कठीण आहे, परंतु त्याचे काही बुलेट पॉईंट जे काही आलेले आहेत त्यावर आम्ही थोडा अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये जे आम्ही वेळोवेळी माहिती देत होतो, जे SIT CID तपास करत होतो, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्या गोष्टी प्रामुख्यानं आलेल्या आहेत। जे सगळं हे कटकारस्थान होतं, जे आम्ही गावकरी वेळोवेळी सांगत होतो की हे सगळे जरी गुन्हे वेगवेगळे ह्यांनी घेतलेले असले तरी हे खंडणीपासून झालेला प्रवास यांचा चुकीचा हा खुनापर्यंत आलेला आहे। आणि अशा कित्येक घटना या जिल्ह्यामध्ये तशा आहेत, परंतु त्यांना कुणाची मदत होत होती, त्यांनी कुणाचं म्हणजे आसरा घेऊन ह्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आणत होते, परत गुन्हेगारी करून परत गुन्हेगारी नाही हे सिद्ध करायचे। तसंच हे प्रकरणसुद्धा करण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला होता, परंतु जे काही जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, गावकरी आहेत आणि कुटुंबीय आहेत, यांनी या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या आणि न्यायाच्या दिशेनं वाटचाल करताना कुठंही थांबले नाहीत। म्हणून यांना फासापर्यंत नेईपर्यंत हे सगळे सोबत असणार आहेत आणि 100% यांना फाशी झाल्याशिवाय हे कुठेही थांबणार नाही। घटना घडल्यानंतर आम्ही ज्यावेळेस 7 जानेवारीला गेलो होतो, त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना जे सगळा घटनाक्रम सांगितला, जे इथली सगळी परिस्थिती सांगितली, जे सगळी इथं अराजकता पसरलेली सांगितली, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की मी शेवटचा आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। आणि मी देखील मुख्यमंत्री साहेबांना बोललो होतो की महाराष्ट्राला एक उदाहरण कळवून द्या की आरोपीला इथे थारा दिला जात नाही, इथं त्यांना शिक्षा दिली जाते। आणि त्याच्यानंतर SIT असेल, CID असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांनी जे चोख काम करण्याच्या भूमिकेमध्ये हे सगळं व्यवस्थित मांडायचा प्रयत्न केला आणि आरोपीला फासापर्यंत जाऊ बसतो हे सगळे ठामपणे याच्यात भूमिका मांडणार आहेत आणि यांना फाशी देणार आहेत, या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं आणि पुढील भूमिकाही त्यांची अशीच राहणार आहे। ते कौटुंबिक विषयावर आपण बोलणं चुकीचं आहे, त्यांना ते जास्त माहीत असेल। आपण न्यायाच्या भूमिकेत